नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत किसान एक्झिबिशन 2023च्या स्टॉलवर. आणि आज आम्ही मेसी फर्ग्युसनच्या स्टॉलवर आलेलो आहोत. आणि मेसी फर्ग्युसन 8055 म्हणजेच मेसी फर्ग्युसन बॉस या ट्रॅक्टरचा रिव्ह्यू करणार आहोत. तर या ट्रॅक्टरचे काही एक्झिक्युटिव्ज आहेत आमच्यासोबत, तर ते या ट्रॅक्टरच्या स्पेसिफिकेशनबद्दल आपल्याला माहिती देतील. तर चला ते माहिती जाणून घेऊया. त्याला थोडा ट्रॅक्टरच्या स्पेसिफिकेशनबद्दल तुम्ही माहिती सांगा. त्याला आपण डायनोटॉक्स इंजिन दिलेलं आहे. ते 200 न्यूटन टॉर्क प्रोव्हाइड करतं. त्याच्यामुळे काय की ट्रॅक्टरला किती हेवी लोड असला ते ट्रॅक्टर आरामात घेण्यात मदत करतं. त्यानंतर आपण याला ॲडिशनमध्ये एक स्लोप असिस्ट सिस्टीम दिलेलं आहे. त्याला आपण SAS असं सिस्टीम म्हणतो. त्या तुम्हाला दाखवतो मी. इथं आपण स्लोप असिस्ट सिस्टीम दिलेली आहे. त्या सिस्टीमचा उपयोग याकरता होतो की ज्या वेळेला ट्रॅक्टर चढायला चढून जातो, पण ज्या वेळेला ट्रॅक्टर उतरायला येतो त्यावेळेस पूर्ण ऑइल पुढे जातो. त्यावेळेस ही सिस्टीमद्वारा ट्रॅक्टर ऑइल स्प्रे केलं जातं. त्यामुळे बाकीच ट्रॅक्टर थांबतो. हा ट्रॅक्टर दोघी याच्यामध्ये अवेलेबल आहे, 14 टायरमध्ये आणि 16 टायरमध्ये. दादा, या ट्रॅक्टरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल थोडा माहिती द्याल. म्हणजे OIB ब्रेक्स आहेत या ट्रॅक्टरमध्ये. आणि हे लाईट्स कोणत्या प्रकारचे आहेत? त्याला प्रोजेक्टर लॅम्प दिले जातात. प्रोजेक्टर लॅम्प, म्हणजे रात्रीच्या वेळेस बाकी ट्रॅक्टरपेक्षा या ट्रॅक्टरचा लाईट चांगलाच पाहिजे. आणि हा ट्रॅक्टर मेनली कशासाठी डिझाईन केलेला आहे? त्याला मेनली आपण हॉलेसाठी बनवलेला आहे. हॉले स्पेशल किती टनपर्यंतचा माल वाहतूक करू शकतो? त्याला 30 ते 32 टनापर्यंत आरामात पाहू शकतो आपण. 30 ते 32 टन. तर नक्कीच हे खूप चांगलं आहे. सर, या ट्रॅक्टरच्या आम्हाला हायड्रोलिक्सबद्दलची थोडीशी माहिती द्या. याला आपण TM10चं हायड्रोलिक दिलेलं आहे. तर याची हायड्रोलिक कॅपॅसिटी आहे, लिफ्टिंग कॅपॅसिटी 18 CT दिलेली आहे. याला आपण 7 फीटचं जे अवजार आहे रोटावेटर, ते याला आरामात मिळू शकतो. त्याच्यात आरामात वर्क करू शकतो. त्यानंतर बघू शकता आपण स्टाईलिश अशी डिझेल टँक दिलेली आहे. 55 लिटरची कॅपॅसिटी दिली. आपण बघू शकता तुम्ही इंजिन वगैरे सगळं प्रॉपर फिटिंग दिलेलं आहे. तर या ट्रॅक्टरच्या जर आपण गिअरबॉक्सची गोष्ट केली तर या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला सेंट्रल साईड शिफ्ट सोबत 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर मिळतात. तसंच या ट्रॅक्टरच्या क्लचची गोष्ट केली तर या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल क्लचचा पण विकल्प मिळतो, जो आपल्या ट्रॅक्टरला चांगल्या रीते चालवायला आणि या ट्रॅक्टरचा जो गिअरबॉक्स आहे तो लंब्या आयुपर्यंत काम करण्यासाठी सक्षम आहे. तसंच या ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगची जर गोष्ट केली तर या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला पॉवर स्टेअरिंग मिळतो. आणि या ट्रॅक्टरचा हा जो प्लॅटफॉर्म आहे तो खूप जास्त स्पेशियस आहे, म्हणजे जागा खूप जास्त मिळते, जेणेकरून तुम्ही याच्या अंदर कशी पण तुमच्या मुवमेंट्स करू शकता, जे तुम्हाला एक आरामदायक अनुभव देतात. तसंच या ट्रॅक्टरची जी सीट आहे ती पण खूप आरामदायक आहे, जी तुम्हाला नक्कीच एक आरामदायक अनुभव देतील आणि तुम्ही जास्तीत जास्त तास हा ट्रॅक्टर चालवू शकाल यासाठी तुम्हाला सोपरित्या प्रदान करते. सर, मला या ट्रॅक्टरच्या ग्राउंड क्लिअरन्स आणि व्हील बेसबद्दल थोडी माहिती द्या. या ट्रॅक्टरला आपण 430 mm ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे आणि 2000 mm व्हील बेस दिलेला आहे. याबद्दल आपल्याला काय होतं, याचा मोठ्या ग्राउंड क्लिअरन्स याच्यामुळे हा ट्रॅक्टर पुढून उचलत नाही. त्याच्यामुळे किती लोड जोडला तर या ट्रॅक्टर घेत करत नाही. तर धन्यवाद सर, तुम्ही या ट्रॅक्टरबद्दल आम्हाला माहिती दिली. आणि नक्कीच आमच्या चॅनल आहे ट्रॅक्टर फॉर एव्हरीवन, त्याला नक्कीच सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनल ट्रॅक्टर फॉर एव्हरीवनला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आपण मिळूया पुढील व्हिडिओमध्ये. तर सध्यासाठी धन्यवाद.